जे तुमच्याबरोबर करणार आहे, जे प्रॅक्टिकल करणार आहे ते किती 15-20 मिनिटाचं असणार आहे. सो ट्राय इट आउट, डू इट एव्हरी डे, लेट्स सी व्हॉट हॅपन्स. बट समथिंग व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. क्लिअर? चलो रिलॅक्स करा. स्वस्थ बसा, रिलॅक्स. रिलॅक्स. शांत बसा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. आत जाणाऱ्या श्वासाकडे बघा, बाहेर जाणाऱ्या श्वासाकडे बघा. जस्ट टू रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या वाटल्यास. तोंडावाटे सोडा. रिलॅक्स करा. आणि एक दीर्घ श्वास घ्या. आपण काही वेगळं करायचं नाही आता. फक्त आपलं शरीर शिथिल करायचं आहे. कारण शरीर शिथिल झालं तर ॲटोमॅटिकली आपल्या मेंदूची जी अवस्था आहे ती बदलते. तुमच्या दोन्ही पापण्यांकडे लक्ष द्या. आणि पापण्यांवरती जो ताण आहे तो पूर्णपणे रिलीज करा. शिथिल होऊ देत तुमच्या पापण्या. आता तुमचे दोन्ही डोळे शिथिल होऊ देत. दोन्ही डोळे पूर्णपणे शिथिल होऊ देत. लक्षात घ्या, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जागर राहण्याचा प्रयत्न करा. जसे आपण शिथिल होत जाऊ तशी झोप लागण्याची शक्यता असते. पण तुम्ही जर ठरवलं की मी झोपणार नाहीये तर तुम्ही जागे राहू शकता. आता तुमचं लक्ष तुमच्या दोन्ही पावलांकडे द्या आणि तुमची दोन्ही पावलं शिथिल होत आहेत अशी कल्पना करा. दोन्ही पावलं शिथिल होत आहेत. दोन्ही पावलं शिथिल होत आहेत. दोन्ही पिंढऱ्या शिथिल होत आहेत. We are just relaxing.
दोन्ही गुडघे शिथिल होत आहेत. एक्सपीरियन्स द रिलॅक्सेशन हॅपनिंग. आता तुमचं लक्ष तुमच्या दोन्ही मांड्यांकडे द्या आणि दोन्ही मांड्यांचे स्नायू शिथिल होत आहेत अशी कल्पना करा. दोन्ही मांड्यांचे स्नायू शिथिल होत आहेत अशी कल्पना करा. सीटचा भाग शिथिल होतोय. अलाउ इट टू रिलॅक्स. ओटीपोटाचा भाग शिथिल होतोय. पोटाचे स्नायू शिथिल होत आहेत. फील नाईस. छान वाटू दे तुम्हाला. दॅट बॉडी इज रिलॅक्सिंग. छातीचे स्नायू शिथिल होत आहेत. या प्रोसेसकडे लक्ष द्या. आता तुमचं लक्ष तुमच्या संपूर्ण पाठीच्या कण्यावरून फिरवा. मानेकडून माकड हाडापर्यंत पाठीच्या कण्यावरून लक्ष फिरवा आणि पाठीचा कणा शिथिल होतोय अशी कल्पना करा. पाठीचे स्नायू शिथिल होत आहेत. पाठीचा खालचा भाग शिथिल होतोय. रिलॅक्स. जागं राहा. आता तुमचं लक्ष तुमच्या मानेकडे द्या. मानेचे स्नायू शिथिल होत आहेत. दोन्ही खांदे शिथिल होत आहेत. अलाउ देम टू रिलॅक्स. दोन्ही दंड कोपरापासून मनगटापर्यंतचे दोन्ही हात तळहात हाताची बोटं शिथिल होत आहेत. आता तुमचं लक्ष तुमच्या डोक्याच्या मागच्या भागात घेऊन जा. जो भाग तुम्ही उशीवर टेकता तो भाग शिथिल होतोय. डोक्याच्या वरचा भाग शिथिल होतोय. कपाळ शिथिल होतंय.
दोन्ही गाल शिथिल होत आहेत. जबडा शिथिल होतोय. दातावरती दात जर आवळले असतील तर ते शिथिल होत आहेत. गळा शिथिल होतोय. रिलॅक्स. ज्यावेळेस आपण अशा पद्धतीत आपल्या शरीराला रिलॅक्स करतो त्यावेळेस आपला मेंदू ॲटोमॅटिकली अल्फा रिधममध्ये एंटर करतो. आपल्याला तर अल्फामध्ये जायचं आहे. आता मी 10 पासून 1 मोजेन. आणि मोजताना आपण जमिनीच्या आत असलेल्या पायऱ्या उतरायच्या आहेत. एका प्राचीन मंदिरात आपण जातोय अशी कल्पना करूया. आत जाण्यासाठी पायऱ्या आहेत, त्या खालती उतरतायत. 10, 9. प्रत्येक काउंट बरोबर तुमचा ब्रेन अधिक अल्फा रिधममध्ये जाऊ लागेल. 8. डीपर अँड डीपर. 7. 6. 5. Go deeper. 4. 3. 2. 1. जाग रहा. आता तुम्हाला तुमच्या समोर चंदनाचं कोरीव काम केलेलं एक भव्य दरवाजा दिसेल. अतिशय प्राचीन दरवाजा आहे. त्याच्यावर जे कोरलेली नक्षी आहे त्याला स्पर्श करा. त्या दरवाजाचा वास घ्या. तो चंदनाचा दरवाजा आहे. फील करा तो दरवाजा. तुमच्या बोटांना त्या नक्षीतून फिरताना फील होऊ दे. आता आपण हा दरवाजा उघडणार आहोत. दोन्ही हात त्या दरवाजावर ठेवा आणि तो बाहेरच्या बाजूला ढकला. विमानाचा दरवाजा उघडल्यानंतर संपूर्ण समोर जसं आकाश दिसेल तसा हा दरवाजा उघडल्यानंतर तुम्हाला आकाश दिसेल. आपण अलगदपणे ह्या आकाशामध्ये एंटर करायचं आहे. आपण इतके हलके झालेलो आहोत एका छानशा छोट्या पंखासारखे की आपण ह्या आकाशामध्ये एंटर केल्यानंतर तरंगणार आहोत. आपण तरंगतोय. लेट अस एंटर द स्काय.
ही ती जागा आहे जिथून आपण निर्माण झालेलो आहे. आपल्या जन्माच्या आधी ज्या निर्गुण निराकार स्पेसमधून आपण अवतरलो, ती ही निर्गुण निराकार स्पेस आहे, अनंत आहे, सगळीकडे अनंत स्काय. फील करा तो स्काय. यू आर जस्ट ड्रिफ्टिंग. त्या सगळ्या आकाशामध्ये तुम्ही नुसते असे एखाद्या पंखासारखे तरंगताय. ह्या स्पेक्ट्रम मध्ये आपण एंटर केलेला आहे. आपल्याला इंटरेस्ट हा आहे की हा जो स्तर आहे त्या स्तरामध्ये मला या जन्मामध्ये अडथळा निर्माण होईल असा काही घटक तिथे आहे काय? अशी काय फाईल तिथे आहे काय? अशी काय मेमरी तिथे आहे काय? जी मेमरी, जी फाईल, जो ब्लॉक ह्या जन्मामध्ये मला अडथळा निर्माण करत असतील कोणत्याही स्तरावरती, मग तो शारीरिक स्तर असू दे, मानसिक असू दे, भावनिक असू दे, आर्थिक असू दे, सामाजिक असू दे, कोणत्याही स्तरावरती अडथळा निर्माण होईल असं मी काही कॅरी करतो आहे काय? जर असेल तर ते कुठल्या फॉर्ममध्ये मला दिसेल काय? काही इमेज माझ्यासमोर फ्लॅश होईल काय? ही इमेज काल्पनिक आहे, माझ्या मनानेच निर्माण केलेली आहे की खरंच कुठून आलेली आहे मला माहिती नाही आणि मला त्यात इंटरेस्ट नाही आहे. ह्या अवस्थेमध्ये मला एवढंच बघायचं आहे की कोणत्याही प्रकारची इमेज फ्लॅश होते काय? जर होत असेल तर सिनेमाच्या स्क्रीनवर जसा आपण एखादं चित्र बघतो तसं चित्र बघून जाऊ द्यायचं आहे, त्याच्यामध्ये गुंतायचं नाही आहे. प्रेक्षक होऊन बघायचं आहे. जस्ट सी if any image flashes in your mind, तुमच्या मनामध्ये अशी कोणती इमेज फ्लॅश होते काय? फक्त बघत राहा. त्या इमेजमध्ये गुंतू नका. कदाचित काहीतरी येईल, कदाचित काही येणारही नाही. डोंट बॉदर. जस्ट तरंगत राहा ह्या इनफायनाइट स्पेसमध्ये, तरंगत राहा. जर काही असेल, इट विल जस्ट अराइज इन माय कॉन्शियसनेस अँड डिझॉल्व. जर काही इंटरफिअरन्स मी कॅरी करत असेन तर ते माझ्या मनामध्ये एका इमेजमधून फ्लॅश होतील आणि निघून जातील. आय अलाव दॅट टू हॅपन.
कदाचित ते दिसणारही नाहीत, पण प्रोसेसिंग चालू असेल. जर तो प्रोसेसिंग व्हायला लागला तर तुम्हाला आतून एक शांतता जाणवेल, एक स्वस्थता जाणवेल. सी इफ यू एक्सपिरियन्स दॅट स्टिलनेस. एक सुकून जाणवेल आतमध्ये. अलाव इट टू हॅपन. अलाव द प्रोसेसिंग टू हॅपन. काही गेलेले लोक दिसतील, काही अनाकलनीय दृश्य दिसतील, कधीही न बघितलेल्या गोष्टी दिसतील. लेट इट अराइज इन युअर कॉन्शियसनेस अँड डिझॉल्व. Anything blocking my growth may dissolve. I am becoming clearer and clearer. मी शुद्ध होत आहे. मी अंतर्बाह्य शुद्ध होत आहे. जर काही मी कॅरी करत असेन तर ते सगळं माझ्यातून निघून जात आहे. फील गुड. बघा तुम्हाला बरं वाटतंय काय, स्वस्थ वाटतंय काय, शांत वाटतंय काय. तुमचं लक्ष आता तुमच्या डोक्याकडे घेऊन जा. संपूर्ण डोकं, संपूर्ण चेहरा पांढऱ्या रंगाच्या शुभ्र प्रकाशाने भरून गेला याची कल्पना करा. तुमचा गळा, तुमची छाती, पोट, ओटीपोट पांढऱ्या रंगाच्या शुभ्र प्रकाशाने भरून गेलेला आहे. दोन्ही खांदे, दोन्ही दंड, दोन्ही हात या पांढऱ्या रंगाच्या प्रकाशाने भरून गेलेले आहेत. सीटचा भाग, दोन्ही मांड्या या पांढऱ्या रंगाच्या प्रकाशाने भरून गेलेल्या आहेत. दोन्ही गुडघे, पिंढऱ्या, पाय, पावलं, तळपाय, संपूर्ण शरीर प्रकाशमय झालेलं आहे. कोणत्याही पद्धतीचा कसलाही अडथळा आता ह्या शरीर मनाच्या फॉर्ममधून आपण काढून टाकत आहोत. आपण प्रकाशमय झालेलो आहे. छातीच्या मध्यभागी लक्ष घेऊन जा. फील व्हेरी गुड. फील व्हेरी नाईस. आणि या विश्वामध्ये आपल्याला मदत करणारे जे काही स्पेक्ट्रम असतील, जे काही घटक असतील, ज्या काही फ्रिक्वेन्सीज असतील, त्यांच्याशी आपण कनेक्ट करून आपल्या जीवनातले अडथळे दूर करण्यासाठी आपण ट्यून होत आहोत. आणि यांच्याशी ट्यून होत आहोत म्हणून छातीच्या मध्यभागी
अतिशय आनंद होतोय अशी भावना निर्माण करा. फील करा की यू आर ब्लेस्ड, की एका अतिशय इंटेन्स प्रोसेसमधून तुम्ही जात आहात. अशा गोष्टी ज्याची आपल्याला कल्पनाही नाही, ज्या गोष्टी आपल्या गतीमध्ये बाधा आणत असेल, त्या गोष्टी आपण रिलीज करण्याचा प्रयत्न केलाय आज. तुम्ही प्रकाश रूपी आहात. हा प्रकाश असाच फील करा. हा आनंद असाच फील करा आणि मनोमनी सुखावून जा. फील गुड, फील ग्रेटफुल की तुमच्या आज जीवनामध्ये हा योग आलेला आहे. यू हॅव ट्राईड टू क्लीन नको असलेले आपल्या बुद्धीच्या पलीकडचे घटक आपण स्वच्छ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. श्वासाकडे लक्ष घेऊन जा. एक दीर्घ श्वास घ्या आणि तोंडावाटे उश्वास सोडा. फील गुड, फील रिलॅक्स्ड. हळुवारपणे डोळे उघडा. आपण एक प्रोसेस केलेली आहे. कोणाला काही इमेज दिसल्या असतील, कोणाला दिसल्या नसतील, आपण कॉन्शियसली त्याचा विचारच करायला नको. आपण एक गोष्ट इनिशिएट केलेली आहे. कदाचित तुम्हाला स्वप्न काही पडतील, स्वप्नामध्ये काहीतरी इमेजेस निर्माण होतील. वी डोंट नो. वी जस्ट वॉन्ट टू अलाव. आणि माझी अशी इच्छा आहे की ज्यांनी ज्यांनी रेकॉर्डिंग केलेलं आहे त्यांनी वेळ काढावा. 15 मिनिटाचंच झालं सेशन. वेळ काढावा आणि 15 मिनिटं शांतपणे एक आठवडाभर तरी हे ऐका. लेट अस सी व्हॉट हॅपन्स. नथिंग टू लूज. उलट एक आत कुठंतरी स्वस्थता तुम्हाला आत्ताही अनुभवायला मिळाली असेल. लेट अस सी व्हॉट हॅपन्स. पण आजच केलंय आणि संपून दिलंय. मे बी इट मे नॉट वर्क. यू हॅव टू बी विथ इट ॲटलिस्ट फॉर 7 days. कंटिन्यू करा. आणि जर काही सुटलं तर इट विल बी अ मिरॅकल. मला वाटते आजचं सेशन आपण इथं आज संपवू. एवढ्या मोठ्या संख्येने आलात. हा विषय तुमच्या कदाचित इंटरेस्टचा असेल. नुसता इंटरेस्टचा नाही, तर जे काही आपण आज केलेलं आहे त्यातून माझा इंटरेस्ट हा आहे की तुमचं काहीतरी सुटावं. आणि ते जर सुटलं तर ह्याची कास धरता येईल आणि ह्याच्या आणखीन खोलात जाता येईल. लेट अस सी व्हॉट हॅपन्स. थँक्यू सो मच.